महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांकडून नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे। त्यात तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज झाले असून ते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत। तसेच पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। 39 मंत्र्यांनी शपथ घेतली असून खाते वाटप अद्याप जाहीर झालेले नाहीत। त्यावर जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे। त्यात पालकमंत्र्यांवरूनही वाद उफाळून येऊ शकतो। शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी कोणतीही खाते घेऊन पण रायगडचा पालकमंत्री मीच होणार आहे असे उघडपणे बोलताना सांगितले। राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे याही रायगडचे पालकमंत्री पदासाठी दावेदार आहेत। त्या रायगडच्या पालकमंत्री होत्या, तर त्यामुळे पालकमंत्र्यांवरून महायुतीत खडके उडतील अशी परिस्थिती होती। मागील सरकारात राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री होत्या। त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे। तर मागील 2.5 वर्षापासून मंत्री बनवण्याचे स्वप्न पाहणारे आमदार भरत गोगावले हेही मंत्री झालेत। आतापर्यंतच्या रायगडच्या राजकीय इतिहासात प्रथमच 2 कॅबिनेट मंत्रीपदे जिल्ह्याला मिळाली आहेत। परंतु आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच होणार आहे, कारण आदिती तटकरे या पालकमंत्री असताना त्यांना शिंदे गटातील आमदारांनी तीव्र विरोध केला होता। त्यावरून खासदार सुनील तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये जोरदार राजकीय वाद झाला होता। त्यामुळे रायगडचे पालकमंत्री पदही कळीचा मुद्दा आहे। खाते आणि पालकमंत्री पदाबाबत गोगावले म्हणाले, मला एकनाथ शिंदे साहेब जे खाते देतील ते मी मान्य करेन, पण मला माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद पाहिजे, त्याचा विचार केला जाईल। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।